तरी जायज हुदूद भितर मामाची इताअत करूचे जरुरी. एक का आम्ही मामा खुश करूची कोशिश करू का, दुसरे का मामा आमका काही चीजो सांगता तरी ती चीजो आम्ही काय पुरा करूची कोशिश करू का. मला मायबापाची खिदमतच्या बारात तुम्ही सांगले जे का फजिलत असे मायबापाची खिदमतची आखिरत भितर बेहाद अजर सवाब असे मला दुनिया भितर कस किशी मिळून होता इंसानात दुनिया भितर अगर आम्ही मामा बाप से निक्के सुलूक करतले, अल्लाह ताला का करतलो आमका दुनिया भितर कच देतलो. का इस्लाम भितर मामाची बुढापा भितर खिदमत केलेलो सवाब ज्यादा असे जवानीपासून एक जे केता इंसानाची मामा ही दुनिया टुकून वता ते ओळखू पडता. मामाची कद्र, मामाची अहमियत आणि मामा का नमुनान चढ़वा सबब कुर्बानी देता ते ओळखू पडता. एक रिश्ता है ज़माने में मोहब्बत के लिए, प्यार जिसका नहीं दुनिया में तिजारत के लिए। माँ वो हस्ती है जो एसार किए जाती है, अपने बच्चों से फ़कत प्यार किए जाती है। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. युथ कारवांचो बीजे एक नवो पॉडकास्ट भितर तुमच्या सामाचे इस्तकबाल अशे. I am Khubayb Ahmad and I will be the host of today's podcast. With me is my brother Hassan Siddi Bapa. आमचे सरीन जामिया इस्लामिया भटकलचे एक मोतबर उस्ताद मौलाना इब्राहिम रुकनुद्दीन साहब मौजूद वाटे. आम्ही त्यांचो इस्तकबाल करता. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुह. आमच्यो आयची पॉडकास्टची जी कोणती टॉपिक अशे मामा सिलसिला भितर आमकां सामको कळटा आमची जिंदगी भितर मामाच्यो कितली अहम रोल राहता का बोलून. मामा आमची जिता गुरबीन राहता आमकां 9 मास सर जे कोणते अशे मामा आपले पोटा भितर परवरीश करता. तेजे मागीर पैदा जाला मग आमकां जे कोणते अशे दूध पिवंक घालचे राव आमी धाकले चेडूं राहता आमकां काही सांगू कळनाय काही जापू कळनाय तेन्ना मामा आमची हर हर तकलीफ वळखून आमची दिशी ख्याल धरवता. हेजेन आमी सामू वाकीफ वटे. आयचे पॉडकास्ट भितर आमी डिस्कवर करया की मामाच्यो मकाम काय आशे काय बोलून आनी आमी मामाची कशी खिदमत करूं शकता आनी अगर आमच्या हातीन काही कोताही जाली ते मामाची खिदमतचे सिलसिला भितर तरी एत्ताको आमचे कडेन मौका अशे की आमी तेका रिकवर कशी करूं शकता. त्या सबब आमी तुमचे आनी मेहमानचे दरमने ज्यादा हायल जावचा नाय. मोल्ला एक तुमचे सामान पहिलो सवाल जे कोणतो आमी हिंगा सवालात जमा केला बोला ते भितर एक अहम सवाल राहता. दुनियाचे हर मजहबची माणसे जे कोणते अशे मामाचो ख्याल धरवता, मामाचो अदब करता, मामाचो एहतिराम धरवता. इस्लाम भितर मामाचो मकाम का अशे आणि इस्लाम भितर मामाचे हुकूक बयान कशी करून गेला हा. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन. अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व बारिक वसल्लिम. हो एक व्हडलो अहम सवाल की इस्लाम भितर मामाचे का हुकूक अशे आणि जे कोणती तुम्ही बोलले की मामा कोणते नमुनान तकलीफता, परेशानियां खालता, मुसीबतो खालता तेजी पूरा वजाहत आमका कुरान आणि हदीसे भितर मिळता. आणि अल्लाह ताला तिकच चीज सांगून करून त्यांची मामाची अहमियत कुराना भितर वाजे केलात. आणि हदीसे भितर को नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कडे जे केता सहाबा येतात पूछतात की अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाहकडे सम्मान ज्यादा महबूब अमल का बोलो. अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलले का बुसलान तुम्ही वक्तावर नमाज करा. त्याचे मग कोणती दुसरी चीज सांगले की तुमचे माबाप कोणते वाटे मायबाप वाटे त्यांची तुम्ही त्यांचे सरी निक्को सुलूक करा, त्यांचे सरी एहसान करा. कुराना भितर को अल्लाह ताला सांगता का बुसलान की तुम्ही अल्लाहची इबादत करा आणि आपले मायबापा सरीन एहसान करा. एहसान बोललान का आम्ही केटले निक्की तरीका उपर त्यांचे सरीन पेश येऊ शकतात, केटलो निक्को अंदाज इख्तियार करू शकतात, केटले निक्के त्यांचे सरीन करू शकतात तेटले निक्के करूचे आम्ही. तरीन आमचे बापा मामा खास करून मामा जे कोणते मराहिल टुकून गुजरता ते आम्ही तसव्वुर करू शकेना. ही चीज कोणती असे बोला दोन वक्तावर वळखू पडता. एक जे केता इंसानाची मामा ही दुनिया टुकून वता ते ओळखू पडता. मामाची कद्र, मामाची अहमियत आणि मामा का नमुनान चढ़वा सबब कुर्बानी देता ते ओळखू पडता. एक तो वक्तार राहता.
आणि दुसरं वक्त जे किता माणूस खुद कोणते एक आमुलो बापा जाता आणि एक आबुली मामा जाता तेत्ता त्यांका एहसास जाता की आपली मामा बापा का नमुनान कुर्बानी दिला का बोल जे किशी तुम्ही बल्ले एक आबुली गुरबीन जाता 9 मास जे कोणती ती तकलीफ आखलता आम्ही तसवूर करू शके नाही तो घऊ ओळखू शकता अगर घऊ शरीर वाटे तरीन तो घऊ ओळखू शकता की आपली मामा आपले सबब का कुर्बानी दिली ते का बोल ती मामा आपले खाणे पिणे तब्दील करता आपलं मिजाज तब्दील करता आपले कोणते आहे उठणे बेसणे काही नाही आपली हेजन साल नाही ती ती कोणते आहे ते चढवा मुताबिक आपली जिंदगी करता इशिकस जे के पोटा भीतर राहता ते डॉक्टर बोलता हे खाऊ नका ते खा हे कर खा ते कर खा तरी ती त्याच्या मुताबिकच ती कोणते आहे जे काही गुरबीन राहतात तिथं तिशी राहता पण तिकडे चेडू जाता चेडू झाला मग को काय ते तिका जे काही दूध पिऊची मुद्दत राहता तिथं को तिका तेटलो तकलीफ आणि परेशानी जाता तिथं तिका ओळखू पडता की मुझी मामा मुझे जर का तकलीफ खाल्ली ते का बोलून इशिकस जे काही चेडू दुधाचे मरहाला पुरा जाता 2 वर्षा मग चेडवाची तरबियतचो मरहाला येता तरीन त्याची देखभाल करूची ती जरूरतो पुरा करूचे आणि चेडू जे केता बिमार जाता परेशान जाता त्याचे सबब जे कोणते फिक्रो करता मामा ते आम्ही तसवूर करू शकेन त्या सबब अल्लाह ताला कुराणा भितर तिचे हक आणि त्यांचे हुकूक बयान केला ते आणि शिकत हदीसे भितर अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांचे भल्लीसर हुकूक बयान केला मला एक तुम्ही तशी फरमावले का मैं जितना मामाचे बारात पढ़तो तो तिथं एक हदीस जहनातून गुजरली आणि आम तौर पर भले ही हदीस हुकूक सालतरीन आम तौर पर बयानात भीतर बोलून होता का की हजरत अबू हुरैरा रज़ियल्लाहु रिवायत येता का फसलान एक सहाबी अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु आइले आणि पुछले की मोजे हुस्न सलूकचो संबंध कोण का बोलून आप सल्लम बोलले की तुमची मामा तेजे मगीर पुछले की तेजे मगीर कोण की आप सल्लम बोलले तेजे मगीर तुमची मामा तेम बिजेकडे पुछले की तेजे मगीर कोण ते ताको आप सल्लम बोलले की तुमची मामा तेम चौथे टाइम ते सहाबी जेता पुछले की तेजे मगीर कोण तेता आप सल्लम बोलले की तुमचे बाबा यानी हदीस भितर जे कोण जसे मामाचे 3 हुकूक बयान करून गेला आणि एक हुकूक बाबाचे बयान करून गेला अखेर ह्याची वजह का मतलब मामाचे इतली ज्यादा हुकूक एक हे जी वजह येतात जे किशी सांगून गेलं मला मामा जे कोणते तकलीफ खालता कोणते गुरबीन झाला मग पट्टीकडे दूध पिऊची कोणतो मरहाला राहता तेत्ता पट्टीकडे जे कोणते तरबियतचो मरहाला राहता हे सर मराहील पुसून एक मामाकच गुजरूकच पडता बापाची कोणती जिम्मेदारी आहे जे कोणते हलाल तरीका पर तेका रोजी हाडूचे रोजी पावत करूचे पट्टीकडे ते तरबियत तरबियत भितर को मामा आणि बापा दोघांनी सरीनकच राहता हमल भितर गुरबीन राहता ते मामा बापाचो काही रोल नाही दूध पिऊचे घालूचे त्याच्या बापाचो काही रोल नाही ते तर सव्वच ह्याच्या भितर पळून गेला काय ज्या रोल कोणतो आहे मामाचो राहता ताजो ओलामा भरवला का कबसलान अगर आम्ही काही चीजो हाडता काही चीजो देता तरीन मामा सम्मान ज्यादा त्याचे हकदार राहता घ्या ज्यादा मामा दोंकस घ्या खिदमतचो ज्यादा हक मामाचो राहता घ्या जे की हदीसे भितर अल्लाहच्या नबी तरतीब सांगला 3 हात मामाचो सांगला चौथो हाक जो कोणतो बापाचो इशिकच खिदमत भितर काही देऊच्या भितर आणि अदब एहतराम भितर सव्वद हेजे भितर कोणते आहे मामा आम्ही मुकद्दम धरून कसे बस सूरत भीतर इशी रहता है कि अदब एहतराम कोणते है आमतौर पर आम्ही पलतात को के माणूस अदब एहतराम बापाचो ज्यादा करता आणि खिदमत कोणती आहे मामाची ज्यादा ही खिदमत उलमा बरोबर लागला मामाची ज्यादा राहून अदब एहतराम बापाचो ज्यादा राहून त्या सबब आम्ही काही हे करता तरी खिदमत भीतर राहो काही दौच्या भीतर राहो हे जे सिलसिला भीतर मामाचो हक ज्यादा राहता आणि हे जे पर अल्लाहकडे अजरो सवाब को भल्ली आहे आणि हे जे कोणते नताईज आहे माणूस दुनिया भीतर को पलता जे कोणते मामाचे खिदमत राहता मामाचे हुकूकची अदायगी राहता ते जे कोणते असरात ही दुनिया भीतर को अल्लाह ताला देता घ्या मला आम्ही जी आता हुकूकच्या बारात जापते होते मामाचे इस्लाम आमका मामाचे हुकूक केटले सांगता आणि मामाचे हुकूक एक माणूस किशी अदा करू कास जरा ती चीजा बारात सांगलान को बेहतर होतं मामाचे हुकूक अदा करूचे सिलसिला भीतर आम्ही कोशिश करू कस का पुसला सम्मान पहिली चीज के आम्ही मामा कोपो इसलिए एको काम करने जे कोणते कामान मामा कोणते कोपुटा इथं मामा खुश करू कस इथं ओलमा भरवला का पुसलान मामा काही चीज सांगता तरी
ती इशिकस आमका करूचे जरुरी राहता जी किशी आमका नामाज करूचे जरुरी है, रोजे करूचे जरुरी है, लेकिन शर्त है कि ती ना अल्लाहची नाफरमानी न होणे देते जे भीतर. अगर मामा काही चीज सांगते वटे तेरेन आम्ही कर नाही तर उलमा बल्ला का बुसलान आमका गुन्हा मिळता है. तरीन जायज हुदूद भितर मामाची इताहात करूचे जरुरी. एक का आम्ही मामा खुश करूची कोशिश करू कस. दुसरे का मामा आमका काही चीजो सांगता तरीन ती चीजो आम्ही काय पुरा करूची कोशिश करू कस. अब्दुल्ला इब्न मसूद रदियल्लाहु अन्हु एक वाकया अशे एक मर्तबा त्यांका मामा सांगली का बुसलान पाणी हळवली. त्यान पाणी हळू गेलं. पाणी हळू गेला मग वापस आयलान काय मामा नींद लागली. एक हो वाकया हजरत अब्दुल्ला इब्न मसूद चो है. इशिकत अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बनी इस्रायलचे एक माणसाचो को सेमकस वाकया को सांगला. गार भितर तीन माणसे जे घेता फसता शायद तुमका तो वाकया कलूर आहे. तीन माणसे फसतात त्याने आपल्या आपल्या अमाल सांगतात की अल्लाह इशी 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 म्हणून तर तफसिली वाकयात आहे. तर अब्दुल्ला इब्न मसूद चो को इसलोच वाकया येता का बुसलान त्याने पाणी हडला मग मामा काय आराम पण इत्ता मामा उठवचे काय मुनासिब उल खल्ला की का आमचे मामा तकलीफ जाऊ जे आणि त्यान वापस को गेल नाही पाणी घेऊन तिंगाकच उभे राहिले. तिंगा उभे राहून इंतजार करते राहिले. जे किता तिंका नींद येत होती उभे राहते होते, जे किता थकते होते बेसते होते, लेकिन थिंगाच्यान त्यान हाटल नाही. जे किता खिका मामा उठतली मामा पाण्या सोस लागली होती. अगर मामा तकाजा झालो पाण्याचो तरीन आपला सोते राहतले अगर आपण गेलो तर तरीन त्यांनी का केलंय ते अख्खच उभे राहून राहिले आणि पाणी फौरन त्यांना पाणी दे. ही मामाची खिदमत आणि मामा खुश करूची कोशिश करूचे. मामा काय हाडून देते राहूचे काय. मामा अगर खिदमतची जरूरत हशे का दे बास खिदमत राहता काय मामा काही सांगली कैले बास चीजो राहता मामा सांगे नाही. तर मिसाल मामाचे माता दर है केव्हापासून मातो दबवून का पुसले मातो दबवले माता पाया मालिश केले ही धकली धकली चीजो ही आम्ही ऐकवले ते आमचे मौलाना अब्दुल बारी साहब रहमतुल्लाह अलैह ते कोण बोलते होते का पुसणार आपला अल्लाह ताला जो कोणतो मकाम जो कोणती इज्जत जो कोणते हे दिलो होतो ते मामाची खिदमतेन दिलो बोल की घरा भीतर भरते ते सम्मान पहिला आपली मामाकडे होते ते गेन मोल्ला त्यासोबत आम्ही को ख्याल धरो कस का घुसलान केटली आम्ही खिदमत करू शकता केटले खुश करू शकता केटली त्यांची जरूरतो पुरा करू शकता आम्ही ते आपल्या तर्फीन मुकम्मल कोशिश करू कस आणि हे जन अल्लाह ताला आमका दुनिया भीतर को देता आखिरत भी तो को देता. मला आमतौरार पळून होता का बुसलान बायले मुलका भितर या जशी हालात भितर आजकालची दुनिया भितर की मामा जिता सर भला जवान राहता चढवे भले त्यांची भरपूर खिदमत करता आणि मामा सालते राहता शुमकते राहता तेता सर चढवे तिका आपले घरे धरवता खिदमत करता लेकिन मामा जशी बुढापाची एज भितर पावता जिता चढवाची सन्मान ज्यादा तिका जरूरत राहता चढवे भले तिका वरून ओल्ड एज होम भितर धरवता. फिर हेजी वजह का आणि का इस्लाम भितर मामाची बुढापा भितर खिदमत केलेलो सवाब ज्यादा असे जवानीपासून एक सहाबी अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लमाकडे आले आणि अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लमाकडे येऊन बोलले की अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मी तुमच्या हातावर बयात करता हिजरत आणि जिहादची मतलब मैं चाहता कि मैं हिजरत करूं आणि अल्लाहचे वाटर जिहाद करून जिहादचो केदोडली अहमियत है केदोडली फजिलत है आम्ही आजमो सके ना के एक कदम जे ते जिहाद भीतर माणूस वता गेन ते जे अजरो सवाब कई गुना अल्लाह ताला ज्यादा देता गया. लेकिन जे कहता तेन बल्ले के मैं जिहाद करू चाहता मैं हिजरत करू चाहता अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुसले तू जिहादेन आणि हिजरतेन तुझे मकसद काका पुसले तेन बल्ले मैं अल्लाह खुश करू चाहता हे अमल करून मैं अल्लाह खुश करू चाहता. ते अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांच्याकडे पुसले तुझे मामा बापा भीतर कोणी जिंदा वाटे का पुसले तेन बल्ले मामा को जिंदा वाटे बापा को जिंदा वाटे बोले. अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमवले की फफीहिमा फजाहिद त्यांच्याकडे वस त्यांची खिदमत कर तरीन तुका अल्लाह ताला जिहाद पर्यंत सवाब देतलो बोल. तरीन मामा बापाची खिदमतीचे केदोडलो अजर सवाब आहे आम्ही आजमो सके ना. इचिकत एक सहाबी आइले आणि एक सहाबी येऊन अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलले देन अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मी जिहाद करूच्या सब आइला ते जे किता मी घरच्यान बाहेर पडत होतो तरी माझे मामा बाबा भडली रडले. हा
हे मी जुदा जाते वाटे मी वते वाटे आपले कडच्यान हं? अल्लाहचे नबी मी जिहाद करूच्या सबब आयल्लो मी अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमवलंय की तू त्यांच्याकडे वापस वस जे किशी तू त्यांका रडवला ते तिशीच त्यांका हसवलंय आणि इशिकच जे किता खास करून आजकाल जे कोणते ओल्ड एज होमचे तसव्वुर असे हो बिलकुल इस्लामचे खिलाफ आहे हे मगरिबी तहजीब जे कोणा भितर अल्लाहचे तसव्वुर नाही जे कोणा भितर अल्लाहचे रसूलचे तसव्वुर नाही एखादे तौहीद रिसालत आखिरत वेला मग आमका काम मिळतले तेजे तसव्वुर नाही ती मनशे हे करूचे वरना अगर एक मामा बापा कते बुळापाची उम्र भितर पावतात सुजान जातात तिथं खिदमत केल्यान व्हडलो अजर सवाब अशे अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लमाचे हदीस अशे की अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगले की तो वो शख्स तबानी बर्बाद जावो जो कोण आपले मामा बापा बुळापाची उम्र भितर वाट पावला आतेन सुजान झाले आणि त्यांची खिदमत करून तो आपले सबब जन्नत हासिल केल ना तरी खास करून कोणते सुजान झाला मग त्यांका आमची जरूरत ज्यादा राहता आता जरूरतो का राहता आजकाल सम्मान वडली जो कोणती जरूरत आहे माय बापाची सुजान झाला मग एका सुजान झाला मग खिदमत करूचे तेजे अलावा जे किता माणूस सुजान जाता मामा या उम्र ज्यादा जाता त्यांचे ते चिडचिडा पण येऊ शकतात येऊचे इम्कान असे आ तरी ते ताको का बोलले अल्लाह ताला का बोललो ला तकुल लहुमा उफ्फिन बोल त्यांका उफको बोलना खा उफ मुफस्सिरीन बोलता का बुसलान हे जानो हल्का लफ्ज जोंकस से कहना बोल એટલે હલકા લફ્ઝ અગર તેનો હલકો રાતો ત્યારે અલ્લાહ તાલા તો લફ્ઝ इस्तेमाल करतो तरीन मायबाप आमचे सबब કેટલો कुर्बानी दिला तेजे आम्ही अदनाको हक अदा करू शके नाही ते काय ते सुजान झाले सुजान झाला मग त्यांका आमची खिदमतची जरूरत जाता आता आम्ही खिदमत कशी करू शकता त्यांची आजकाल वडली सम्मान वडली खिदमत काका पुसलान भले माय बापाची हे जमाना भितर खास करून आम्ही त्यांका वक्त दोंकस आम्ही खाणे पिणे दिले आम्ही रुपये फेडून दिले त्यांची जरूरतो पुरा केले सुजान झाला मग माणूस का चाहता आपली चणवे आपला वक्त देऊ बोल तरी एक चीज काय आम्ही अल्हम्दुलिल्लाह आमच्या गावा भितर तो माहोल नाही आणि आमच्या गावा भितर अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लमाची जपणी आम अशे लेकिन ही चीज कोणते मगरिबी ममालिक भीतर भल्ली आम जाते आमच्या हिंदुस्थाना भीतर को भल्ली सर ठवा पर आमच्या गावाच्या बगला को कई इलाके इसलिए तिंगा ओल्ड एज होम आहे पाबोडे ते आबुल्यो रडतात तरसतात की आपली चणवे आपला हिंगा सोडून गेला बोलून ते इस्लाम भीतर हो तसव्वुर नाही इस्लाम भीतर जे माय बापा आमची केटलो जरूरत राहता तेटलोच आम्ही त्यांची खिदमत करू कस तेटलोच आम्ही त्यांका वक्त देऊ कस तेटलोच आम्ही त्यांची जरूरत पुरा करू कस तेजन कस काय आमची दुनिया आणि आखिरत असेल मला मायबापाची खिदमतच्या बारात तुम्ही सांगले जे का फजिलत असे मायबापाची खिदमतची आखिरत भितर बेहद अजर सवाब असे मला दुनिया भितर कस किशी मिळून होता इंसाना दुनिया भितर कस मिलता तेजे काका फजाईल असे ही चीज आम्ही समझ जहनत धरू कस काय पुसला भले बाज चीजों इसलिए है ते अगर आम्ही आमाल केले तरी अल्लाह ताला तेजो अजर सवाब आणि तेजो बदल दुनिया भीतर को देता आखिरत भीतर को देता बाद अमाल असे तेजो अजर सवाब कोणते आहे अल्लाह ताला आखिरत भीतर देता कस तेजे कोणते असरात आणि समरात कोणते असे दुनिया भीतर सव्वत म्हणजे ओळखू पण नाही एक चीज जे कोणते असे मामा बापाची फरमाबरदारी करता गेन रिश्तेदाराचे हकूक अदा करता गेन दुसऱ्याची आम्ही जरूरतो पुरा करता गेन हे जी कोणते अल्लाह ताला बदला कोणत्या दुनिया भीतर कस देता गेन खास करून सम्मान पहिला माय बापा सरीन हुसने सुलूक कैलान तेजो असर माणूस आपले दुलीन दुनिया भीतर पडता गेन आणि शिके मामा बापाची जे काही नाफरमानी करता गेन तेजे को असरात माणूस दुनिया भीतर का पडता गेन आता एक हदीस है अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमावतात जे कोण चाहता ते तेजी जिंदगी भीतर बरकत जावो आणि जे कोण चाहता तेजे रिस्क भीतर बरकत जावो तो सिला रहमी करू का बोला सिला रहमी भीतर सम्मान पहिला हक कोणाचा सलोवा
वालिदैन. मामा बापाचे ना जे किता आमी मामा बापाचे हक अदा करतले तरी आमकां सन्मान पयला 2 चिजो मेळटली. एक का आमची उमर भितर बरकत जातली. दुसरें का आमची रिस्क भितर बरकत जातली. आतां व्हडलो उलामा गुजरला. तेन बरवतात का पुन्हा उवैस कर्णीचे नाव ऐकला ना तुम्ही? हां, अल्लाह ताला मामाची खिदमतीन का दिलो हो तेंका? हुजूर सल्लम सहाबाकडे दरखास्त केली की त्यांच्याकडे आपली मगफिरतची होय दुआ न्हय? करा. आणि ते कसं येता मी तस्किरा केलो 3 माणसे कोणते गार भितर राहिले होते, फसले होते. तेजे भितरलो एक माणूस का दुआ केलो? अल्लाह, मी कोणते हे बोकड्यो सोरों वतो होतो आणि एक दीस म्हाका वखद जालो. अ, मी सन्मान पहिला का करत होतो? म्हणजे मामा आणि बापा दूध देत होतो. ते बोकड्याचे दूध काढून मामा बापा देत होतो. एक रात्री मामा बापा इंतजार करते करते ओळगले. लेकिन मैं क्या है मामा बापा सोडून कोन्ना दिल नाही चढवाको दिल नाही भिल्लेको दिल नाही बाकी कोन्ना जाणा दूध पिऊन गाठल नाही तिने इंतजार कर हा जे केत्ता बापा मामा उठले मी त्यांका सन्मान पहिला दूध पिऊन गाठलो याला मी हे काम कोणासोबत केलो याला तुझे सबब केलो मी हे काम याला अगर मी हे काम तुझे सबब केलं तिरीन याला जे कोणती मुसीबत आमच्या उपर आली ती का कर तू हटव त्या अल्लाह ताला त्यांची मुसीबत हटवलो का नाही हाँ? दुनिया भीतर अगर आम्ही मामा बाप से निक्के सुलूक करतले अल्लाह ताला का करतलो आमच्या आमका दुनिया भीतर कच देतलो शिकस इमाम जहाबी म्हणून एक म्हणले जबरदस्त आलिम मोठे केदोडले आलिम की त्यांच्याकडे कोन्ना बारात पुसले त्यांचे बारा त्यांचे बापा बारा त्यांचे आजोबापा बारा त्यांचे सगळे पूरा सम्माचे बारा सांगते होते एतोडले आलिम इमाम जहाबी बोल त्यांची मामा त्यांच्याकडे का सांगले त्यान इरादा केले की मी दुसरे इलाका भितर वचून इल्म हासिल करू म्हणून मामा बल्ली नाखा माका तुझी जरूरत आहे तू हिंगा राहा बल्ली ते इमाम जहाबी बोलतात मी गेल नाही मी इल्म हासिल करू दुसरीकडे गेल नाही ते जे मामा गुजरला मग मी इल्म हासिल करू दुसऱ्याकडे गेलो आणि मामाची खिदमतचो अल्लाह ताला आपला तो शिला दिलो की मी आजमो से केला अल्लाह ताला भल्लीकच दिलो बोलले ते अल्लाह ताला दुनिया भीतर को देतात मला एक बीजो एक सवाल હતો કે આમ તौर पर अगर माय-बाप राजी वाटे, मामा राजी वाटे तरी चेडवे जे कोण तशे मामाची भरपूर खिदमत करता. आता दुनिया काही ऊंच-खाल झाली, इन्सान नवचे नाते, मामा अगर चेडवान नाराज झाली, तरी आम्ही मामाची कशी खिदमत करू गास? तर आम तौर पर आजकल इशिको जाता मामा कोपता सम्मान पहला आम्ही का कोशिश करू की मामा कोपली देखे का हाँ अगर शरई एतिबारान आम्ही ती चीज दूर करू शकता आणि ती जी कोणती वजह आहे ती जाईस आहे मतलब सही वजह आहे तरी आमच्या उपर जरुरी आहे का आम्ही ती वजह का करूचे खतम करूचे जे कोणती वजह मामा नाराज झाली ते ती वजह खतम करूचे हाँ अगर मामा नाराज झाली वजह कोणते आहे मुनासिब नाही बस टाइमर जाता की ते अ, मुनासिब आहे का नाही ते आम्ही आमच्या एतिबारान आजमवून घ्या शरीय एतिबारान आजमवू आजकाल काय आता आम्ही आजमवता की मामा कोपू नजे कोपूचे नव्हते ही दफनान हा? तरी कोपूचे होते का नाही ती दुनियावी एतिबारान अगर ती चीज तो वलखता के सही आहे नाही बोलून तरी तेजो एतिबार नाही शरीय एतिबारान ती चीज सही आहे का नाही तेजो एतिबार आहे अगर मामा कोपली ते तरी का करूचे ती वजह खत्म करूची कोशिश करूचे अगर तो चाहता कि तेको बाकी रहो मामा को कोणते असे आमच्यान खुश रहो तरी तो काय मामाकडे वते राहूकास हा मामाची खिदमत करते राहूकास आणि मामा का ते मामाची जरूरत पुरा करते राहूची कोशिश करू कास કેટલો आम्ही मामा राजी करूची કેટલી शकलो राहू शकता आपल्या अलग अलग हर एतिबार माणूस आजमवता कोणती कोणती शकल्यान आम्ही मामा बापा खुश करू शकता ती शकल्यान आम्ही मामा खुश करूची कोशिश करू कितना इसले काम करणे जे आमचे ओलामा भरोला का गुसलान बास कोणते ಒಳ್ಳೆ मदारीज भितर तलाबा येतोय तेगे इल्म हासिल करूच्या सबब ते त्यांका पुसतोय तेगेन की तुझे मामा बापा तुझे खुश होते का तुझे के घरच्यान बाहेर पडलो तुझे मामा बापा खुश होते का पुसतोय अगर नाही बोलतोय ते तरी त्यांका का करतोय ते वापस पेटवतोय ते इल्म जरुरी नव्हे इल्म एटले जरुरी जे की तुम्ही अल्लाह खुश करूचे
आणि इसले कामापासून वरूचे जे कोणते कामान अल्लाह नाराज जाता. लेकिन मामा बापाची इतात वाजिब आहे, जरुरी आहे. करणातल्यान आमका गुन्हा मिळता. मला एक बीजेक सवाल होतो, की दुनिया भितर अगर इन्सानासरीन मामा नाराज होती या मायबाप नाराज होते आणि ती नाराजगीची हालत भितरगच जे कोणते असे इंतिकाल जालो, तरीन एक अवलाद जे कोणते असे तेम इंतिकाल मग तेका एहसास जालो आपली गलतीचो, तो तेजो कफ्फारा कशी अदा करू शकता? हेको जाता आमतौर पर के ते कशी शुरू इथं जापणी आयली की मामा बापाची कदर मामा बाबा दुनिया गुजरला मग ज्यादा जाता. एक माणूस त्याका एहसास जाता. पट्टीकडे मनशाकडे का ते तो ऐकता मामाची अहमियत, बापाची अहमियत. जे केता मामा दुनियातून गुजरता ते कहता की जे केटली मी कदर करूचे होते मैं जे केटलो त्यांची खिदमत करूचे होते मैं कयेल नाही. जे केटलो त्यांची जरूरतो पुरा करूचे होते मैं कयेल नाही. तरी तेजे सबब को अल्लाह ताला आणि अल्लाहचे रसूल आमका हाल सांगला. अल्लाहचे नबी आमका हर चीज सांगून गेले. हो को हाल सांगून गेले. हा? सम्मान पहिला का सांगले एक सहाबी अल्लाहचे नबी कडे आले आणि पुसले मुझे मामा या बापा गुजरला तेन गुजरला मग मी त्यांचे सरीन कोणते नमुना सलूक करू ते अल्लाहचे नबी चंद चीजो सांगले सम्मान पहिला सांगले त्यांच्यासोबत दुआ करा बोलले हा? आणि दुआ आमका कुराणा भितर को अल्लाह शिकवला ते कदे रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा हजरत अबू हुरैरा रदियल्लाहु अन्हु बोले जे कितना घरे दाखिल जाते होते मामा सब ही दुआ करते होते कि मामा मुखातब जाऊन करते थे कि अम्मी अल्लाह तुझ्या ऊपर तिशीच रहम करो जे किशी तू बचपना भितर मुझी तरबियत केली होती माका परवान चढवली मुझी जरूरतो पूरा केली ते तर हजरत अबू हुरैरा रदियल्लाहु अन्हु मामा को का बोलती थी तू बुढ़ापा भितर जे मुझे किसी खिदमत केला ते ख्याल धरवला ते अल्लाह ताला तुका को तेजो अजर सवाब देवोग हं? तरी एक का काय आहे आम्ही मामा बापासोबत दुआचा एहतिमाम करूचे ते गुजरला मग आणि अल्लाह ताला अंबिया को शिकवला ते की तुम्ही आपले मामा बापासोबत का करा दुआ करा बोल का दुआ रब्बिगफिरली वली वालिदैया कुराणात કેટલે કઠાવર इशीज आहे तरी एक चीज दुआ करूचे दुसरी चीज अल्लाहचे नबी सांगले इस्तिगफार करू त्यांच्यासोबत अल्लाह त्यांका माफ कर हा दुआचो एहतिमाम एक दुआ अलग इस्तिगफार दुसरी चीज इस्तिगफार तीसरी चीज कोणते आहे ते कोणते मुताल्लिकीन वाटे मामाचे मुताल्लिकीन वाटे कोण करीबी रिश्तेदार वाटे मामाची सहेलियो वाटे अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोणते आहे जे की आता अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लमकडे पुछले की मी सम्मन बेहतरीन नेकी काका पुछले अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगले इन्ना अबर्रल बिर अन यसिल रजुल उद्द अबीही के सम्मन बेहतरीन नेकी काका पुछला नेकी भली सर नेकी आहे ते एक बेहतरीन नेकी है के माणूस आपले बापाचे मुताल्लिकीन कोणते वाटे त्यांचेच सिला रहमी करूचे बोले जे की बापाचे मुताल्लिकीन वाटे तरी मामाचे मुताल्लिकीन कोण वाटे खास करून मावशी वाटे आणि मामाची मावशी वाटे मामाची मौशा भिन्यो वाटे आणि मामाची मौशा भोवडे वाटे आम्ही त्यांचो कोणते हे ख्याल धरू शकता तरी आम्ही त्यांचो ख्याल धरू एका त्यांच्याजवळ दुआ करूचे एका त्यांचे कोणते मुताल्लिकीन वाटे त्यांचो ख्याल धरूचे तिसरी तीस त्यांचे इसाले सवाब करूचे इसाले सवाबचे मुख्तलिफ तरीके असे त्यांचे नावीन आम्ही काही सदका खैरात केले काही कुराण पढून करून त्यांचे तो सवाब त्यांना पावत केले त्याच्या अलावा आम्ही काही सदका खैरात करता मिसगत बांधून दिले आणि काही किंवा बांव बांधले आपली मामाचे नावीन या काही कोणते मिसगती काही जरूरत आहे ती जरूरत तिची चीज दिले कोणते नमुना आम्ही कोणते आहे त्यांच्या इसाले सवाब करूचे हे अगर आम्ही करतले तरी इन्शाल्लाह काय दिलंय तरी कोणते आमची यातून कोताही झाली ते अल्लाहकडे उमीद आहे की अल्लाह ताला ती आमची कोताहीयो का करतलो दूर करतलो आणि इशिकस का अजरो सवाब देतलो जे किशी अगर आम्ही त्यांचे हयात भीतर आम्ही हे करते तरी आमका जे किशी सवाब मिळतो शिकस इंतकाल करून झाला मग अगर आम्ही त्यांच्या सब ही चीजो करता तरी इन्शाल्लाह आमचे सब को अजरो सवाब मिळतो मला आता आम्ही दुआ करतात तरी दुआ भितर माय बापाच्यो केटले हक असे आता एक माणूस अगर दुआ करू बेसता तर त्याची जाऊन का तो माय बापाच केटले दुआ करू कास किशी दुआ करू कास खास करून भले
आमकां आमचे एक उस्ताद होते वाटे आमचे उस्ताद त्यांनी बोलले का फुलनान जे केत्ता तुम्ही खाली वाटे तेत्ता ही दुआचो एहतिमाम करते रहा बोले रब्बी रहमुमा कमा रब्बयानी सगीरा रब्बी रहमुमा कमा रब्बयानी ते जो असर काय आता अल्लाह ताला आमका नेक करता गेला अल्लाह ताला आमचे भितर कधी एक माणूस कोणती नेकी आणि त्याची कोणती एक फर्माबरदार औलादची कोणती निशाणी आहे आपल्या ती आहे की तो आपल्या मामा बाबासोबत दुआ करता तरी खास करून आम्ही जे कित्ता हा दाखलता दुआ सबब आपल्या मामा बाबा सबब खास करून दुआ करू आणि दुआ केला ना आमका कलू कस की आम्ही का दुआ करतो वाटे का बोल तर मामा गुजरली ते फिर आम्ही दुआ केले अल्लाह तिचे कबरे कोणते आहे तू जन्नतीचो बाग कर हे अल्लाह तिची कोणती तकलीफात आहे ती तकलीफात दूर कर हे अल्लाह तिच्यान काही कोताही आणि गलतीओ झाली ते अल्लाह ती गलतीओ आणि कोताही दूर कर आणि तिचे दर्जात बुलंद कर इशे आम्ही दिलीन दुआ आणि खास करून ती दुआचो एहतिमाम करूचे एक ही दुआ आणि दुसरी कोणती रब्बी गफिरली वली वालिदैय वलिल मुमिनीन यौमा यकुमुल हिसाब और बीजी एक दोन तीन दुआ कुराना भितर असे मी तेजो एहतिमाम केला इन्शाल्लाह तेजो असर आमका को जातलो आणि तेजो फायदा आमका को जातलो ठीक अशें म्हणला माशाअल्लाह. तुम्ही आयले तुमचो व्हडलो जबरदस्त शुक्रिया. आम्ही कालकच तुमकां सांगले तुम्ही आपलो किमती वक्त आमकां दिले. म्हणलं तुमचो हो तजुर्बा कशी दाखवलो तुमकां मतलब आम्ही जे कोणती मामा बारात तुमकां आपूण दाखवले आमचे पैगाम पावत करचे हो सोर्स जरिया कशी दाखवलो. आज ची ही अहम जरूरत ही मामा बारात कोणत्या बोला किंवा वडली जबरदस्त नेमत ही ही नेमतीची कदर करू का आणि ते कोणते तुम्ही हो कदम आखल्ला हा भली मुबारक कदम हो इन्शाल्लाह हेजन भली फायदा जातले आणि शिकच तुम्ही कोणी प्रोग्रामे वगैरे करते राहता ते इन्शाल्लाह कोणते मौकाची मुनासिबतेन इन्शाल्लाह ते जो वडलो असर मुआशरा पर पडूचे भली इम्कानात आहे आम्ही केटले कोशिश करूचे आमचे काम बाकी कोण ते जो असर कोणत्या मुआशरावर मुरत्तब करूचे आहे ते इन्शाल्लाह अल्लाह ताला करतलो अल्लाहकडे आम्ही ही उम्मीद धरूं कस इन्शाल्लाह हो मुफीद सिलसिला हो चला एका तुम्ही जारी धरवा हेजन इन्शाल्लाह भली सर निक्के असरात मुरत्तब जातले चलो जजाकल्लाह खैर मौलाना. आयची पॉडकास्ट भितर माशाअल्लाह भल्ली मुफीद जपणी आयली हेजेन आमकां वळखू पडटा का फुसलान मामाची आमची जिंदगी भितर केटली व्हडलो रोल आशी का बोलून वाकई भितर मुहब्बत आणि प्यारची जे कोणती इंतिहार आता इसार आणि कुर्बानीची जे कोणतो एक इंतिहार आता तेका आम्ही मामा बोलू शकता. मामा आमचे सगळं काक्का करता हेजेन आमकां वळखू पडटा आणि आमचे असलाफ आपल्या मामाची कशी खिदमत केला आणि तांकां जे कोण तो मकाम मेळ्ळो मामाची खिदमत करच्या सिलसिला भितर हेको आमकां हेचे पॉडकास्टेचेर वळखू पडले. म्हाका एक शेर आठव येते अशे मी तो शेर तुमचे सामने पेश करू चाहता. एक रिश्ता है ज़माने में मोहब्बत के लिए एक रिश्ता है ज़माने में मोहब्बत के लिए प्यार जिसका नहीं दुनिया में तिजारत के लिए माँ वो हस्ती है जो एसार किए जाती है अपने बच्चों से फ़कत प्यार किए जाती है. आम्ही साम्यूं आपलो मामाचो ख्याल दवरयो हो आजम घेवं आणि आपली मामाची खिदमत सिलसिला भितर आमच्या हातीन जे काही कोताही जाली ते हेका इन्शाअल्लाह जे कोणते अशी रिकवर करची कोशिश करया. मैं तुमचो आखिर भितर शुक्रिया अदा करता की तुम्ही एटले आखिर सर आमचे सरीन जुडून राहिले. अल्लाह ताला आमचे साम्माचे माय बापा सिहात देवो आणि जेटल्यानाचे गो मामा आणि बापा या दुनियातून रुखसत झाला त्यांची साम्माची मगफिरत करो. हे पॉडकास्टचो आम्ही इख्तिताम करता. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू.